माझी एक विनंती आहे, या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ ध्यान देऊन पूर्ण बघा. एक गोष्ट लक्षात ठेव, जगातले जे टॉप 1% लोक आहेत ना, जे आज मर्सिडीजमधून फिरतायत, मोठमोठ्या कंपनींचे CEO आहेत, त्यांनी आयुष्यात तेच केलंय जे बोरिंग होतं. त्यांनी टेम्पररी प्लीजरचा त्याग केला. बरं, आता रडणं बंद करू आणि ॲक्शनवर बोलू. अभ्यासात मन लावायचे कसं, यासाठी मी तुला 3 सॉलिड स्टेप सांगतोय. या स्टेप फॉलो केल्या तर जगातील कोणतीच ताकद तुला थांबवू शकणार नाही. तुझं मन विचलित का होतं? कारण मोबाईल तुझ्या हातात आहे. जोपर्यंत मोबाईल तुझ्या रूममध्ये आहे तोपर्यंत तुझा अभ्यास शून्य आहे. एक काम कर, फोनला पहिलं दुसऱ्या खोलीत ठेव, सायलेंट कर किंवा तुझ्या आईच्या ताब्यात दे. जेव्हा डिस्ट्रॅक्शन लांब असतं तेव्हा मेंदूला दुसऱ्या पर्याय लागत नाही, त्याला अभ्यासावर फोकस करावाच लागतं. तुझ्या वडिलांचा तो शर्ट बघितलाय कधी, जो फाटलाय पण त्यांनी नवीन घेतला नाहीये का? कारण त्यांना तुझी फी भरायची होती. तुझ्या आईने कित्येक सणांना स्वतःसाठी साडी घेतली नसेल, कारण तिला वाटतं की माझ्या मुलाला कमी पडायला नको. आणि तू काय करतोस मित्रा? त्यांच्या घामाच्या पैशाने घेतलेल्या मोबाईलवर टाइमपास आणि त्यांच्या म्हातारपणीचा आधार बनायचंय तुला की त्यांच्यावर ओझं बनायचंय? आजच ठरव मित्रा. अभ्यास हा फक्त मार्कासाठी नसतो रे, ती एक लढाई आहे. गरिबीशी आणि परिस्थितीशी आणि स्वतःच्या आळशीपणा लढण्याची.